चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे तलाठी भरती 2026 संदर्भात. सर्वात मोठी अपडेट, जागामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि तुमची जाहिरातीची तारीख, जाहिरात कधीपर्यंत, त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आता इथे क्लिअर झालेला आहे. टीसीएस एक्झाम घेणार आहे की आयबीपीएस एक्झाम घेणार आहे? तर लक्षात ठेवा, ना टीसीएस तुमची एक्झाम घेणार ना आयबीपीएस एक्झाम घेणार. म्हणजे टीसीएस सुद्धा बाद झाले, आयबीपीएस सुद्धा बाद झाले. तुमची जाहिरात कधी आहे ती पण माहिती देतो, जागा किती वाढल्यात ते पण माहिती देतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बंपर भरती असणार, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा वाढणार. मग किती जागा आहेत सविस्तर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. वन बाय वन संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नंबर 1, ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी अस्थायी पदे यांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे. शासन निर्णय सविस्तर माहिती दिले. 20 एप्रिल 2026 चा विभाग महसूल वन विभाग महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये पाहिलं असेल तर टोटल जुनी अस्थायी जे पद होते ते 4041 पद होते. त्यानंतर मुदतवाढ जो कालावधी आहे 1 मार्च 2026 पासून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत, म्हणजे एकंदरीत एकूण 6 महिने एवढी मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि नवीन लक्षात ठेवा, हा काय आहे, 4041 हा जुनी अस्थायी पद आहेत, त्यात नवीन आणि सुधारित अस्थायी पद सुद्धा ऍड झालेले आहेत, ते आहेत 3080. वित्त विभागाच्या 28/2/2026 च्या निर्णयानुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. जो काय मूळ आकृतीबंध हा 2006 होता, त्यानंतर त्याच्यात नवनिर्मिती 2022 ला केली. मागील मुदत ही 25-26 ची होती, आणि आता सद्यस्थितीला सर्व विभागीय आयुक्तांच्या विनंतीनुसार सुधारित आकृतीबंधातील सर्व सर्व म्हणजे किती, तर 4041 अगोदरच्या आणि आत्ताचा 3080 अस्थायी पदांना 31/8/2026 पर्यंत, म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाहिरात कधी येणार आहे ते सांगणारे, काळजी करू नका. खर्चाची प्रशासकीय आणि वित्तीय कारवाईच्या निर्देशानुसार अस्थायी पदांना होणारा खर्च संबंधित विभागीय लेखा शीर्षकाखाली उदाहरणार्थ 2053 जिल्हा प्रशासन टाकण्यात यावा. सदर खर्च हे त्यांच्यासाठी दिलेला आहे. उच्चस्तरीय समितीची मान्यता त्या ठिकाणी देण्यात, म्हणजे सर्व विभागीय आयुक्तांनी कोकण असेल, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर सुधारित आकृतीबंधात उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळवण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात सांगितलेलं आहे. मूळ पद होते तुमचे आहेत 12,616. संपूर्ण राज्याचा तलाठी पद आढावा जर पाहिला असेल तर जे काही जुनी अस्थायी पद होते 4041, आणि नवीन निर्माण झालेले अस्थायी पद पुन्हा 3081, आणि स्थायी पद किती आहेत तर 8,575 एवढे स्थायी पद आहेत. सगळा तुमचा महाराष्ट्रातील विभागणे आहे, हे पद आहेत. म्हणजे यावेळेची जी काही भरती प्रक्रिया असणार ती बंपर भरती प्रक्रिया असणार आहे. नाशिक विभागातील 18 अतिरिक्त पद आणि पुणे विभागातील 15 सहाय्यक तलाठी पदांचं समायोजन करून नवीन पदांची संख्या 3110 वरून 3080 निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, जे काही मागच्या वेळेस तलाठी भरती जॉईन झालेल्या आहेत, काही जॉईन झालेले नाहीये, मुदतवाढ देऊन सुद्धा जॉईन झालेले नाहीत. विविध भरती प्रक्रिया त्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यामुळं, म्हणजे एकंदरीत यावेळेची जी काय तलाठी भरती प्रक्रिया असणार ती मोठ्या प्रमाणात असणार आहे. इथं प्रत्येक विभागनिहाय तुमच्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक विभागाच्या पुणे विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जुनी अस्थायी पद, नवीन अस्थायी पद आणि एकूण मुदतवाढ या प्रकारे दिलेली आहे. त्यानंतर नाशिक विभाग सेम दिलेला आहे, कोकण विभाग आहे, अमरावती विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, नागपूर विभाग आहे, आणि विभागीय तुलनात्मक आढावा अस्थायी पद दिलेले आहेत. सगळ्यात जास्त अस्थायी पद जर म्हणले असेल तर छत्रपती संभाजीनगर 1695 आहेत. त्यानंतर पुणे विभागात 1495 आहेत. मग नाशिक विभाग आहे, त्यानंतर मग कोकण विभाग, त्यानंतर नागपूर विभाग आहे, कोकण विभाग, मग नागपूर विभाग, आणि मग अमरावती विभाग. अशा प्रकारे आहे अस्थायी पद. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या 3 विभागामध्ये राज्याच्या निम्म्याहून अधिक अस्थायी पदांचं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे. इथं पद दिलेले आहेत, प्रशासकीय सांकेतिक दिलेलं आहे, आणि संपूर्ण जाहिरात कधी पण देणार अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, 31 ऑगस्ट म्हणजे साधारणतः तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे, आणि जाहिरात येणार आहे सप्टेंबर मध्ये. तुमची एमपीसी चा जे काही शेड्यूल असणार आहे तो शेड्यूल जाहीर होईल. त्यामध्येच तुमची तलाठी जी काही भरती प्रक्रिया असणार आहे, आता टीसीएस पॅटर्न गायब, आयबीपीएस पॅटर्न गायब,
आणि एमपीएससी पॅटर्न सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सरळ सेवाची भरती प्रक्रियेची तुम्ही जर तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस सरळ सेवा भरती या एमपीएससीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवर एमपीएससीची पीओआयक्यू सुद्धा घेतले जात आहे. नवीन असताल तर पटकन दिशी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. एमपीएससी आता यावेळेस फायनल तुमची तलाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्यांचं जे काही नियोजन असणार त्यांचं वेळापत्रक आहे. एमपीएससी जसं त्यांचं वेळापत्रक जाहीर करते त्या प्रकारे या भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहेत ते सुद्धा काय करणार आहे, जाहीर करणार आहे. तुम्हाला जर तलाठी भरती व्हायचं असेल तर तुमच्याकडे खूप मोठा वेळ आहे. म्हणजे एप्रिल महिना चालू आहे, मे महिना तुमच्याकडे आहे, जून महिना आहे, जुलै महिना आहे आणि त्याच्यानंतर ऑगस्ट महिना आहे. अधिकृतपणे त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली, तोपर्यंत तुमची जाहिरात येणार नाहीये. म्हणजे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 4 महिने तुमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर जाहिरात आल्याच्या नंतर जो काय वेळ मिळेल तो, पण सध्या या 4 महिन्यामध्ये फुल टू तलाठी भरतीची तयारी करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याच चॅनलवरती तुम्हाला सगळ्या भरती प्रक्रियाची माहिती दिली जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ओके, थांबतो.